जो बिगिनर येतोय मार्केटमध्ये तो $50 आणि $100 घेऊन येतोय. समजा मिडल क्लास फॅमिलीतून येत आहे, $50-100 डिपॉझिट केले, तर तो म्हणजे प्रॉफिटेबल होऊ शकतो का, असं माझं म्हणणं आहे. एक सिंपल सांगतो मित्रा, तुझ्याकडे जर $100 आहेत तर तू $100 घेऊन प्रॉफिटेबल होऊ शकतो. मी असं म्हणत नाही की होणारच नाही, पण होऊ शकतो. पण सीन काय की तू गोल्डमध्ये नाही आला पाहिजे. जर तुझ्याकडे खरंच गोल्डला ट्रेडिंग करायचे किंवा मार्केटमध्ये तुला खरंच एक चांगली ग्रोथ पाहिजे किंवा एक चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट करायचे आणि खरंच तुला शिकायचंय, तर तुझ्याकडे ऍटलिस्ट कमीत कमी तू $500 तरी सुरुवात केली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं की $500 जर तू सुरुवात केली तर तुझ्याकडे जरी एक-दोन एसएल लागले $20, $10 तरी तुझ्याकडे बॅकिंगला फंड असतो. तुझी जी सायकोलॉजी आहे ती सायकोलॉजी बऱ्यापैकी हालत नाही. पण जर $100 वरती तू $20-30 जर उडवले तर तुझी सायकोलॉजी अख्खी डिस्टर्ब होते. जर तुझ्याकडे $100 खरंच तुला जर ट्रेडिंग स्टार्ट करायची किंवा ट्रेडिंग करायचीच आहे, तुझ्याकडे कॅपिटलच नाहीये, तर मी तुला एक सजेशन देईन की तू भाई करन्सी पेअरकडे जा. गोल्डच्या नादी लागू नको. गोल्ड तुझ्यासाठी बंधन नाहीये. $100 तुझं डिपॉझिट करून ट्रेडिंग करतोय. तुम्ही जर एकदा मार्केटची व्हॉलिटिलिटी चेक केली, गोल्डच्या मूव्ज चेक केल्या, तर 0.01 ने त्या दिवशीची न्यूज होती बघा, किती मार्केट पडलं. 0.01 ने सुद्धा लोकांना $150-200 प्रॉफिट झाले. आणि हेच जर अगेन्स्ट असतं तर ऑब्व्हियसली लॉस झाला असता. जर तुला खरंच प्रॉपर मार्केटमध्ये काम करायचं तर मी सांगेन की तुझ्याकडे एक कमीत कमी $500 तरी सुरुवात केली पाहिजे.